आणि आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। 1500 रुपयांच्या टिकल्या नको तर महिलांना सुरक्षा द्या, काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रज्ञा सातव यांची प्रतिक्रिया। 23 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार, दौंडचे उमेदवार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात यांच्याकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीकडून रमेश थोरात तर महायुतीकडून राहुल कुल आमने सामने। डीएस कुलकर्णी यांच्या गुंतवणूकदारांची यादी जाहीर करा, मावळ मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचा आदेश। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याकडून शिक्षण आयुक्तांना सूचना, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शाळा बंद ठेवण्याचे मुख्याध्यापकांना निर्देश। भोरचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्याकडून भव्य रिक्षा रॅली, अपक्ष म्हणून रिक्षा चिन्ह मिळाल्यानं जोरदार शक्ती प्रदर्शन। संग्राम थोपटे यांना सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा पाठिंबा, भोरमधून संग्राम थोपटे काँग्रेसकडून उमेदवार। बदललेल्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी प्रशासनाची धावाधाव, पुणे जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघातील केंद्र वाढवण्यात आले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजगड तालुक्यामध्ये पोलिसांकडून रूट मार्च, निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन।